नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। पण ती तारीख कोणती की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं असेल तर सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी काय आहे, देशात आणि विदेशात सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम भविष्यामध्ये कसा होणार आणि कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव? तर सध्याच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव $12.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। पण देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यासाठी अनुकूल वार्ता म्हणजे देशामध्ये सोयाबीनची विक्री 1.25 लाख क्विंटलच्या खाली येणार आहे। मग ही विक्री का खाली येणार आहे? तर देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठाच कमी आहे, ज्यामुळे सोयाबीनची विक्री इथं कमी होणार आहे। आणि मग विक्री कधी कमी होणार तर तारीख लक्षात ठेवा की 1 मार्च पासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड तर तेजी नाही पण एक चांगली तेजी येऊ शकते, असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे। शिवाय मित्रांनो, पाम तेलाच्या बाजारात सुद्धा प्रचंड तेजी येत आहे, याचाही फायदा मिळू शकतो आणि म्हणून 1 मार्च नंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात एक बऱ्यापैकी तेजी आली आणि बाजारभाव जर 4600 पार पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग सोयाबीन विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीची अपेक्षा आता सोडून द्या आणि 100-200 ची तेजी आली की प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा,
सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।